महाविकास आघाडीतील वादग्रस्त जागांवर मैत्रीपूर्ण लढती करण्याचा काँग्रेस नेत्यांचा सूर। सांगली, भिवंडी या जागांसह मुंबईतल्या जागांवर तिढा। राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना ऐकत नसेल तर मैत्रीपूर्ण लढतीची भूमिका। मैत्रीपूर्ण लढत होणार नाही। मैत्रीपूर्ण लढतीचा फायदा विरोधकांना होईल। काँग्रेसच्या भूमिकेवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे विधान। वंचितनं आमच्या सोबत यावं यासाठी अजूनही प्रयत्न, पवारांचं वक्तव्य। तर महाविकास आघाडीबाबत अजूनही दरवाजे खुले, आंबेडकरांकडूनही प्रतिसाद। साताऱ्याचा उमेदवार 2 ते 3 दिवसात जाहीर करणार, शरद पवार यांची घोषणा। शशिकांत शिंदे, सुनील माने, बाळासाहेब पाटील यांची नावं चर्चेत। नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये वाद कायम। खासदार हेमंत गोडसे पुन्हा ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या भेटीला। 1001% मलाच उमेदवारी मिळणार, हेमंत गोडसेंना विश्वास। ठाकरे गटाचे दिनेश बुब यांचा बच्चू कडूंच्या प्रहार पक्षामध्ये प्रवेश। नवनीत राणांविरोधात दिनेश बुब यांचा अमरावतीमधून उमेदवारी। ब्रह्मदेव जरी आला तरी मागे हटणार नाही, बच्चू कडूंची भूमिका। शिर्डीची जागा नाही तर आता केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद द्या, रामदास आठवलेंची फडणवीसांकडे मागणी। विधानसभेमध्ये 8 ते 10 जागा देण्याची मागणी। पालकमंत्र्यांनी आपल्याला संपवण्याचा घाट घातला, निलेश लंकेंचा विखे पाटलांवर गंभीर आरोप। कमी निधी मिळाल्यावर विखे पाटील अधिकाऱ्यांवर दबाव टाकत होते, निलेश लंकेंची टीका। काँग्रेस पक्षाला आयकर विभागाची 1700 कोटी रुपयांची नोटीस, खाते गोठवण्याच्या कारवाईनंतर पुन्हा नोटीस। दिल्लीमध्ये 31 मार्चला रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची सभा। केजरीवाल यांच्या अटकेविरोधात काढणार भव्य रॅली। उद्धव ठाकरे, शरद पवार यांचीही असणार उपस्थिती। नाशिकमध्ये अल्पवयीन शाळकरी विद्यार्थ्यांच्या दप्तरात घातक हत्यारं, 10वीतल्या मुलाला मारण्याचा रचला कट। मालेगावमध्ये अवकाळी पावसाची हजेरी, काढलेला कांदा भिजण्याची भीती। धुळ्यातही बेमोसमी पावसाच्या सरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।